विधान परिषदेत आज आदर्श सोसायटी प्रकरणाचा मुद्दाही चांगलाच गाजला। नियम 289 अन्वये विरोधकांनी चर्चा करण्याची मागणी केली। हा विषय कामकाजात समाविष्ट नाही असं सांगत अध्यक्षांनी चर्चा नाकारली आणि विरोधी पक्षाला संबंधित मुद्द्यांचं निवेदन मांडण्यासाठी 2 मिनिटांचा वेळ दिला। आदर्श प्रकरणातल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली नोटीस मिळाली का? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? जयराज फाटकांसारखे अधिकारी सरकारविरुद्ध पत्रकार परिषद का घेतात? असे अनेक मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले। 4 वेळा सभागृहाचं कामकाज त्यामुळे तहकूब करावं लागलं। आदर्शच्या बाबतीमध्ये आमची मागणी एकच होती की याच्यावरती स्पष्टीकरण व्हावं, कारण राज्य सरकारचे मुख्यमंत्री हे ताबडतोब घरी जातात, मात्र अधिकाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि या उपर माननीय फाटक साहेब हे प्रेस कॉन्फरन्स घेतात, आजपर्यंत किती अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली आणि ती कशा प्रकारे होणार, ही मागणी आम्ही 289 तर्फे मांडण्यात आली होती।